नमस्कार, मी संतोष तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। जर नवीन असेल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट नोटिफिकेशन जे आहेत ते तुम्हाला नक्की भेटतील। सध्या मी आहे भुलेश्वर मंदिरामध्ये। थोडक्यात सांगतो माहिती की हे जे मंदिर आहे हे 13व्या शतकामध्ये बांधलेलं मंदिर आहे। खूप पौराणिक, खूप ऐतिहासिक असं हे मंदिर आहे। आणि विशेष गोष्ट म्हणजे या मंदिरावर मुघलांनी कित्येकदा वार केले, तरीही हे मंदिर अभिमानाने उभे आहे। आणि त्याहून विशेष गोष्ट म्हणजे या मंदिराला शिवछत्रपतींचे पाय लागलेले आहेत। तर बघूया हे मंदिर कसं आहे ते। नमस्कार, स्वागत सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। जर नवीन असताल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट नोटिफिकेशन जे आहेत ते तुम्हाला नक्की भेटतील, कारण मी अशाच धार्मिक ठिकाणी जात असतो। सध्या मी आहे भुलेश्वर मंदिरामध्ये। थोडक्यात छोटीशी माहिती सांगतो। भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर आहे। खूप ऐतिहासिक असं मंदिर आहे। हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। मूळतः हे ठिकाण मलंगड असे होते। 13व्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिरे निर्माण करण्यात आली होती। याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले होते। सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस 700 फूट उंचीवर भुलेश्वर मंदिर आहे। मंदिराच्या भिंतीवरील शिल्पात कोरीव काम, मूर्तिकाम अद्वितीय आहे। लढाईच्या काळात बऱ्याच मूर्तींची तोडफोड करण्यात आली होती। या मंदिरात एक विशेष आकर्षण आहे, ते म्हणजे इथे स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे। गाभाऱ्यात शिवलिंग आहे, मात्र फक्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते। मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे। महाशिवरात्रीला येथे गर्दी होते। पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते। दर सोमवारी यात्रा भरते। ही जुनी परंपरा आहे। या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात, परंतु पत्रकार कवी दशरथ यादव यांनी संशोधन करून यादवकालीन भुलेश्वर हे ऐतिहासिक संशोधनपर पुस्तक लिहिले आहे। हे एकमेव पुस्तक असून महिमा भुलेश्वराचा गाण्याचा अल्बमही त्यांनी काढला आहे। शहाजीराजे यांच्या सुपे परगण्यातील हे ठिकाण असून राजमाता जिजाऊ बाल शिवबाला येथे घेऊन येत असत। सुरुवातीला हा गड निजामचा सरदार मुरार जोगदेव याच्याकडे होता। पुणे जाळल्यावर प्रांताचा कारभार मामले दौलत मंगळ भुलेश्वर येथून होत होता। पुढल्या काळामध्ये मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। आणि खास करून हेमाडपंथी जे मंदिर आहेत, जे 13व्या शतकामध्ये बांधलेले आहेत, त्याच प्रकारचे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे। तर चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा। तर हा व्हिडिओ जो आहे तो इथपर्यंतच होता। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय।